आजी कोण धावत धावत चालली म्हणे या? काय माहित? बापरे आजी तू धावत धावत कुठे चालली? आजी काय झालं तुला? काय झालं? काऊन धावत चालली तू? हो बाई मी चालली जीव द्यायले, मी चालली पटरीवर जीव द्यायले आणि माझ्या मागं यायचं नाही, मी सांगून ठेवतो. एका तासाने यायचं, माझ्या शरीराचे तुकडे घेऊन जायचं आणि अंतिम संस्कार करायचा. खरंच जीव द्यायला गेली का? माय खरंच गेली का जीव द्यायला? अहो नाही ना काकू, मग आजी अशीच मजाक करत राहते. जाऊ दे तिले, तुम्ही टेन्शन नका घेऊ. चला. Oh no! माय ने खरंच जीवाचं काही केलं असेल काय मग ते आजीनं? नाही असं काही नसेल केलं ती, नाही येईन ते वापस. नाही नाही आली हा, मला लय भेव लागू राहिलं. चला आपण एकदा पाहून येऊ बाई. चल बरं जराशी. एवढा जमला दिसून किती? मग माणसाला जीव द्यायचा असला तर माणूस कुठेही जाते. द्यायला नाही पाहिजे होतं. ती जीवाचं काही करू शकते माणूस रागात. आपण जाऊ दिलं नाही, कसं करा? रत्नाबाई आजी, रत्नाबाई कुठं गेल्या बापा? आजी, रत्नाबाई तिकडे गेली असेल ते. चला हो बरं तिकडेच असून. चल बरं पाहू. कावा आजी तू तर मरायला गेली होती आणि तू तर इथंच बसून आहे. आम्ही किती भेलो होतो, किती वेळचं पाहू राहिलो आम्ही तुले. हो ना बाई रत्नाबाई, मला किती टेन्शन आलं होतं बापा. तू इथं काऊन बसली झाडाखाली? तू तर रेल्वेच्या पटरीच्या खाली जीव देणार होती ना? हा हो बाई, मी रेल्वेच्या पटरी खाली जीव द्यायला आली होती ना, पण काय करू, ते रेल्वे 2 घंटे उशीर आहे ना, बसली इथं सावली. No, 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 no. चल घरी. चला घरी.